नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे अनिल टेकवर. आज आपण फायरबेसचा स्टोरेज कसं यूज करायचं आणि प्रोजेक्ट कसा तयार करायचा त्यावर हा व्हिडिओ आहे. आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत ओव्हरव्ह्यू ऑफ फायरबेस आणि प्रोजेक्ट कसा तयार करायचा. पहिलं तर आपल्याला गुगलला जायचंय आणि फायरबेस लिहायचंय आणि जी पहिली वेबसाईट येईल फायरबेस google.com तिथं क्लिक करायचंय आणि इथं तुमचं अकाउंट नसेल तर लॉग इन बटनावर क्लिक करून लॉग इन करून घ्यावा अकाउंट. गुगल अकाउंटचं इथं गुगल अकाउंटनी पण लॉग इन करू शकता तुम्ही. आणि ते झाल्यानंतर आपल्याला गुगल गो टू कन्सोल या बटनावर क्लिक करायचं. आणि त्यानंतर आपल्याला इथं क्रिएट प्रोजेक्ट दिसेल. इथं आपल्याला इथं क्लिक करायचं. इथं आपल्या प्रोजेक्टचं नाव लिहायचं. फायरबेस डेमो जे तुम्हाला नाव लागत असेल ते तुम्ही लिहू शकता आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं. इथे तुम्हाला विचारतंय फायरबेस गुगल अनालिटिक्स लागते तुम्हाला. तर आता मी बंद करतोय. आता मला नाही लागायचं. आणि क्रिएट प्रोजेक्टवर बटनावर क्लिक करायचं. तर आता प्रोजेक्ट आपला तयार होईल. तर वेट करूया थोडा वेळ. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डाटाबेस मध्ये फायरबेसमध्ये आपण कसं इंटिग्रेट करू शकतो आपला डाटा ते आपण बघणार आहोत. त्यासाठी पुढचा व्हिडिओसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करावं, मित्रांनाही शेअर करावं. हे आपण ओव्हरव्ह्यू बघू आज. आपण फायरबेस डेमोवर आले. प्रोजेक्ट ओव्हरव्ह्यूवर क्लिक करायचं. आता ते दाखवत नाही त्याच्यामुळे मी आता इकडं दुसऱ्या याच्या आलो. दुसरं प्रोजेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघू कसं आहे. रिअल टाइम डाटाबेस म्हणजे इथं रिअल टाइम आपण डाटाबेस पण तयार करू शकतो. रिअल टाइम डाटाबेस म्हणजे नाही का, रिअल टाइम आपण डायरेक्ट डाटा इंटिग्रेट करू शकतो, रिडायरेक्ट करू शकतो. आपण इथं ट्रीच्या फॉर्ममध्ये डाटा स्टोअर होतो आपला रिअल टाइम डाटामध्ये. ट्रीच्या फॉर्ममध्ये तुम्ही इथं बघू शकता. हे एक रूट आहे. युजर मध्ये अनिल आहे आणि अनिल मध्ये डाटा आहे आणि त्याच्यात दुसराच रूट आहे अनिल वन, त्याच्यामध्ये एक डाटा आहे. इथं ऑथेंटिकेशन आहे, ऑथेंटिकेशन पण लावू शकतो. इथे एवढे माझ्या ऑथेंटिकेशन आहेत. हे ट्रायल मधून केला होता. आणि इथं ईमेल आय डी पासवर्ड वगैरे इनेबल झालेले आहे. अजून पण प्रोव्हायडर लागत असले आपल्याला गुगल, फेसबुक, प्ले गेम्स, गिटहब पे, ॲपल, गुगल यांचंच आहे. म्हणजे गुगलचंच आपल्याला फायरबेस आहे. त्याच्यामध्ये आपण गुगलचं डायरेक्ट आपण ॲक्सेस करू शकतो. आणि दुसरे आपण ट्राय करायचे म्हटले तर यांचा API आपल्याला लागतो. गुगलला API नाही लागत, डायरेक्ट ते आपण जनरेट करू शकतो. आणि स्टोरेज तुम्हाला मागं सांगितलं. स्टोरेज याच्यात आपण इमेज, व्हिडिओ वगैरे ठेवू शकतो विदाउट सर्व्हर साइड कोड. आणि फायर स्टोअर डाटाबेस म्हणजे आपण फायरबेस आपल्याला अलाव करतो पॉवरफुल क्वेरी आणि ऑटोमॅटिक स्केलिंग. याच्यामध्ये आपण डॉक्युमेंटच्या स्ट्रक्चरमध्ये आपण हे ठेवत असतो, आपला डाटा ठेवत असतो. आणि अजून काय नाही आहे. हा, आणि इथे एक नवीन एक फीचर आलंय, AI बिल्ड विथ जेमिनी. याने पण आपण फास्टर करू शकतो अजून फायरबेस. हे एक तुम्ही ट्राय करावं.
येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू आपण कसं इंटिग्रेट करायचं वगैरे. अजून खूप ऑप्शन आहे तिथं. बिल्ड आहे, ॲप चेक, ॲप होस्टिंग, ऑथेंटिकेशन. होस्टिंग पण आपल्याला इथं प्रोव्हाइड करतं फायरबेस. ऑथेंटिकेशन, डाटा कनेक्ट, एक्सटेन्शन, सॉरी, फायरबेस डाटाबेस, फायरस्टर डाटाबेस, फंक्शन्स, होस्टिंग, मशीन लर्निंग, रिअल टाइम डाटाबेस, स्टोरेज, खूप काही आहे. आणि रनमध्ये पण आहे, एपीस टेस्टिंग आहे वगैरे, परफॉर्मन्स मेसेजिंग, एनिथिंग. ॲनालिस्टिकमध्ये डॅशबोर्ड आहे, खूप काही आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नाही का या फायरबेसमध्ये आपण ऑथेंटिकेशन कसं लावायचं, रिअल टाइम डाटामध्ये आपण डाटा कसा स्टोअर करायचा ते बघणार आहोत. आणि रिॲक्टला डाटाबेस हा फायरबेस कसा कनेक्ट करायचा ते बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओसाठी आपण चॅनल सबस्क्राईब करावं, मित्रांनाही शेअर करावं. धन्यवाद. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं.